नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। सध्या भारतामध्ये एक लेफ्ट इकोसिस्टीम कार्यरत आहे आणि या इकोसिस्टीमचे वेगवेगळे मुखवटे आहेत। जेव्हा ही मंडळी सामाजिक कार्य करत असतात तेव्हा ती आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनवादी म्हणून ओळख दाखवतात। जेव्हा ते स्त्री हक्काचे कार्यकर्ते म्हणून कार्य करत असतात तेव्हा ते फेमिनिस्ट असतात। हीच लोक जेव्हा धार्मिक क्षेत्रात जाऊन चर्चा करायला लागतात तेव्हा स्वतःला नास्तिकतावादी किंवा रॅशनलिस्ट म्हणून घेतात। हीच मंडळी जेव्हा राजकीय असतात तेव्हा ती कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी विचारांची असतात किंवा त्या राजकीय पक्षात सहभागी असतात। आणि ही मंडळी जेव्हा शारीरिक पातळीवरून हिंसा करायला लागतात किंवा त्याचं समर्थन करतात तेव्हा ती नक्षलवादी असतात आणि या नक्षलवादाचं जे बौद्धिक समर्थन करतात ते अर्बन नक्षलवादी असतात। तर यांची एक इकोसिस्टीम आहे। या इकोसिस्टीममध्ये विद्यापीठांचे प्रोफेसर्स आहेत, माध्यमांचे पत्रकार संपादक आहेत किंवा बॉलिवूडमधले सिने अभिनेता अभिनेत्री आहेत किंवा आपण म्हणूया की साहित्यिक। आता अलीकडेच तुम्हाला माहिती असेल की मधल्या काळात अतिसहिष्णुता वाढली म्हणून 67 लोकांनी साहित्यिकांनी अवॉर्ड वापसी केली होती। तर ही गँग जी आहे अवॉर्ड वापसीची गँग किंवा ही भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारी विद्यार्थ्यांची गँग ही सगळी लेफ्टिस्ट इकोसिस्टीमचा भाग आहे। त्याच्यात वेगवेगळी वृत्तपत्र आहेत, प्रसारमाध्यमं आहेत, सोशल मीडियाचे यूट्यूबर्स आहेत आणि या लेफ्टिस्ट इकोसिस्टीमला जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण आपलं भविष्य सुरक्षित करू शकत नाही। त्यामुळे हिंदू समाजाला ही इकोसिस्टीम लक्षात घेणं आणि त्या दृष्टिकोनातून सावध होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि यांची मुख्य कार्यपद्धती अशी असते की ज्या देशात आपल्याला डिस्टर्बन्स घडवून आणायचं आहे किंवा जो देश कोसळून पडावा असं आपल्याला वाटतं त्या देशामध्ये जास्तीत जास्त अराजक पसरवायचं, त्या अराजकातनं हिंसा पसरवायची आणि त्या हिंसेमधनं विध्वंस घडवून आणायचं। आणि ही कार्यशैली त्यांनी अनेक ठिकाणी वापरलेली आहे, ती यशस्वीरित्या पण वापरलेली आहे। याचं कारण असं की या शक्तींकडे फार मोठी शक्ती आहे असं म्हणतो आपण, त्यांना शक्ती म्हणतो ते खरंच आहे, कारण की त्यांची शक्ती अपार आहे। त्यांच्याकडे आर्थिक शक्ती आहे, त्यांच्याकडे लष्करी शक्ती आहे, त्यांच्याकडे सॉफ्ट पॉवर आपण ज्याला म्हणतो ते पण आहे। या सगळ्या शक्तींचा वापर करून ते आपला जो टार्गेट कंट्री असेल त्याला कोसळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात आणि ह्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण की भारत हा त्यांच्या रडारवर सगळ्यात पहिल्यांदा आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे ह्यांची कार्यशैली काय आहे, कार्यपद्धती काय आहे आणि ह्या कोण शक्ती आहे हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या भारताचा बचाव करता येणार नाही आणि बचाव झाला तरच आपली प्रगती होणार आहे आणि तरच भारत ही एक महाशक्ती होणार आहे।